त्यांनी मला त्याचा उल्लेख आहे, त्यांनी एवढे वेळेस विमानतळची भूमिका मांडून सुद्धा आमचं विमानतळ होऊन घेतलं नाही. ती मनातली खंत त्यांनी मांडलेली आहे, पण ती माझीही खंत आहे, तुमचीच नाही. एवढे दिवस झाले विमानतळ सगळं आपण केलं. मी ती गोष्ट परत सांगत नाही. बोरामणीसारख्या ठिकाणी एवढं मोठं विमानतळ करण्याचं, पण हट्टी काही लोकांचा स्वभाव असतो, तर इथंच झालं पाहिजे. आणि इथंच झालं पाहिजे कसं? शहराच्या आत असणार आहे विमानतळ, किती दिवस टिकणार आहे इथं? पण आम्ही म्हणतो की ठीक आहे, सत्ता त्यांची आहे, चालू द्या, तेवढं तरी चालू द्या. पण तेही चालत नाही. पण आम्ही आडवं घालणार नाही. यातून तुम्ही मार्ग काढा. आणि ते सुशीलकुमार शिंदेने जरी ती जागा तिकडची घेतलेली असली तरी भविष्याकरता इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथं करण्याकरता आमचं नाव बाजूला काढलं तरी, कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल, पण सोलापूरचं विकासासाठी बोरामणीचं विमानतळ होणं अतिशय महत्त्वाचं आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. त्याचं आम्हाला क्रेडिट मिळो न मिळो, तशा अनेक गोष्टी मी सोलापुरात केल्या, कधी क्रेडिट घेतलं नाही आम्ही. PSI हॉस्पिटल किती साली आम्ही केलं कामगारांच्या